बीडमध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवलेली आहे। तफावत आढळलेला खर्च नोंदवहीमध्ये समाविष्ट करण्याची सूचना देण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर बीडचे हे दोन्ही उमेदवार ज्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्याचं समजतंय, बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्यात। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, महत्त्वाची बातमी समोर येते, बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्याचं समजतंय। नक्कीच गौरी, बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक विभागाला खर्च सादर केला होता, परंतु या खर्चामध्ये 9,59,231 रुपयांची तफावत आढळली होती। ही जी तफावतीची रक्कम आहे ती त्यांनी मान्य केली होती, परंतु तसं नोंदवहीमध्ये त्यांनी नमूद केलं नव्हतं, तसेच ती नोंदवही तपासणीसाठी देखील सादर केली नव्हती। अशाच पद्धतीने पंकजा मुंडे यांच्या देखील खर्चामध्ये जवळपास 20,94,000 रुपयाची तफावत आढळली होती। त्यांनी ही ती रक्कम मान्य केली, परंतु खर्चाची नोंदवही आहे त्यामध्ये ती समाविष्ट करून ती तपासणी करून घेतली नव्हती। आता या दोघांनाही याच प्रकरणात नोटीस बजावली असून नोंदवहीमध्ये हा खर्च समाविष्ट करून त्याची तपासणी करून घेण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर तफावत आढळलेला खर्च नोंदवहीमध्ये समाविष्ट करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केल्याचं पाहायला मिळत आहे। बीडचे हे दोन्ही उमेदवार या दोघांनाही ही नोटीस निवडणूक आयोगाने पाठवल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी बीडमधून।